नमस्कार मंडळी. टेक्नॉलॉजीच्या जगात करिअर करायचं असेल तर एक प्रश्न हमखास गोंधळात टाकतो. AWS, Azure की गुगल क्लाउड? या तिघांपैकी नेमकं काय शिकावं? हा एक असा निर्णय आहे जो आपलं करिअर एका वेगळ्याच उंचीवर नेऊ शकतो. हो, हाच तो प्रश्न. तिन्ही नावं मोठी आहेत, तिघांची चर्चाही खूप आहे, पण नक्की सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही. डोक्यात गोंधळ उडतो नाही का? पण थांबा, काळजी करू नका. आज आपण हा गुंता अगदी सोप्या भाषेत सोडवणार आहोत आणि प्रत्येकाच्या गरजेनुसार कोणतं प्लॅटफॉर्म सगळ्यात बेस्ट आहे हे ठरवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे, तर सगळ्यात आधी या 3 मोठ्या खेळाडूंची ओळख करून घेऊया. हे नक्की आहेत तरी कोण आणि आले कुठून? सुरुवात करूया AWS पासून, म्हणजे Amazon वेब सर्व्हिसेस. हो, तेच आपला Amazon जिथून आपण शॉपिंग करतो. त्यांनीच हे 2006 साली सुरू केलंय. म्हणजे हा या फील्डमधला सगळ्यात जुना आणि सगळ्यात मोठा खेळाडू आहे, एक प्रकारे दादा आहे. यानंतर येतो मायक्रोसॉफ्ट अझ्योर. नाव ऐकूनच कळलं असेल, हे मायक्रोसॉफ्टचं प्रॉडक्ट आहे. 2010 मध्ये आलेलं. विंडोज आणि ऑफिस बनवणारी कंपनी. आणि याची खासियत हीच आहे की हे मायक्रोसॉफ्टच्या बाकीच्या प्रॉडक्टसोबत अगदी सहजपणे जुळवून घेतं. आणि तिसरा खेळाडू गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म उर्फ GCP. हे 2011 मध्ये गुगलने आणलं. आता गुगल म्हटलं की डोक्यात काय येतं? सर्च, डेटा, AI. बरोबर. GCPची खरी ताकद हीच आहे. आता हे आकडे बघा. हे बाजाराचं चित्र एकदम स्पष्ट करतात. AWS एकटाच जवळजवळ 1/3 मार्केट घेऊन बसलाय, 32%. त्याच्या मागे आहे Azure 22%वर. आणि मग 11%सह GCP तिसऱ्या क्रमांकावर आहे. यावरून त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. ओके, हे सगळं थोडं टेक्निकल वाटतंय ना? थांबा, एक सोपं आणि मजेशीर उदाहरण घेऊया. विचार करा की हे तिन्ही प्लॅटफॉर्म म्हणजे 3 वेगवेगळी दुकानं आहेत. तर AWS म्हणजे कसं, बिग बाजारसारखं, सगळ्यात मोठं, 200 पेक्षा जास्त प्रॉडक्ट्स म्हणजे सर्व्हिसेस आणि सगळीकडे उपलब्ध. Azure आहे DMart सारखं, एकदम विश्वासार्ह आणि कंपन्यांचं आवडतं. आणि गुगल क्लाउड ते म्हणजे एक खास स्पेशालिटी स्टोअर, जिथे AI किंवा बिग डेटा सारख्या एकदम भारी आणि खास गोष्टी मिळतात. चला, ही ओळख तर झाली. आता जरा यांची समोरासमोर तुलना करूया आणि त्यांच्यातले महत्त्वाचे फरक समजून घेऊया. सर्व्हिसेसबद्दल बोलायचं तर AWS आणि Azureकडे प्रचंड मोठी यादी आहे. 200 पेक्षा जास्त. AWSकडे सर्वात जास्त अनुभवी आणि परिपक्व सर्व्हिसेस आहेत. Azureची ताकद मायक्रोसॉफ्टच्या टूलसोबत जोडली जाण्यात आहे. तर GCPकडे 100 पेक्षा जास्त सर्व्हिसेस आहेत, पण त्या AI आणि डेटाच्या बाबतीत एकदम भारी आहेत. आणि पैशांचं काय? तर तिघांचा एकच नियम आहे, पे ॲज यू गो. म्हणजे जेवढं वापराल तेवढेच पैसे द्या. AWS थोडं महाग वाटू शकतं, पण त्याचे फीचर्सही तितकेच तगडे आहेत. Azure मोठ्या कंपन्यांना चांगले डिस्काउंट देतं आणि GCP बऱ्याचदा प्रोसेसिंगच्या कामांसाठी खिशाला परवडणारं ठरतं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, शिकायला कसं आहे आणि नोकरीचं काय? तर बघा, AWS थोडं मोठं आणि किचकट वाटू शकतं, पण शिकायला मदत करणारे रिसोर्सेस आणि नोकरीच्या संधी सगळ्यात जास्त इथे आहेत. ज्यांना मायक्रोसॉफ्टची दुनिया माहिती आहे त्यांच्यासाठी Azure सोपं आहे. आणि GCP सुरू करायला सगळ्यात सोपं, पण इथे नोकऱ्या खास करून AI आणि मशीन लर्निंगमध्ये जास्त आहेत. चला आता हे पाहूया की जगातल्या मोठमोठ्या कंपन्या काय वापरतात. ह्यावरून आपल्याला कळेल की खरा विश्वास कोणावर आहे. नेटफ्लिक्स, Airbnb, स्विगी, झोमॅटो हे सगळे AWSवर चालतात. म्हणजे आपली बरीचशी मजा AWSमुळे होतीये. मायक्रोसॉफ्टचं लिंक्डइन, Xbox इतकंच नाही तर आपलं भारत सरकारसुद्धा Azure वापरतं. आणि GCP, स्पॉटिफाय, ट्विटर आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे आपलं ISRO सुद्धा GCP वापरतं. आणि आपल्या भारतात काय चित्र आहे? तर बहुतेक नवीन स्टार्टअप्स AWSकडे जातात. मोठ्या IT कंपन्या जशा की TCS, इन्फोसिस या AWS आणि Azure दोन्ही वापरतात. ज्या कंपन्या आधीपासूनच मायक्रोसॉफ्ट वापरत आहेत त्या सरळ Azure निवडतात. आणि AI वाले स्टार्टअप्स ते GCPकडे वळतात. ओके, खूप माहिती झाली. आता वेळ आली आहे त्या अंतिम प्रश्नाशी. या सगळ्यातून आपल्यासाठी नक्की काय बेस्ट आहे? चला, निर्णय घेऊया. तर एकदम सोपं उत्तर आहे. जर कोणी फ्रेशर असेल तर विचार न करता AWSने सुरुवात करावी. जॉब्स जास्त, शिकायला रिसोर्सेस जास्त आणि 12 महिन्यांचं फ्री टियर पण मिळतं. जर मायक्रोसॉफ्टच्या जगाशी ओळख असेल, जसं की विंडोज किंवा .NET, तर Azure हाच योग्य मार्ग आहे.
आणि जर AI किंवा मशीन लर्निंगमध्ये करिअर करायचं असेल तर GCP शिवाय दुसरा पर्याय नाही. आणि आता एक सगळ्यात मोठी गोष्ट, एक गुपितच समजा. या तिघांमधल्या 80% मूलभूत संकल्पना, म्हणजे ज्याला आपण कोर कन्सेप्ट्स म्हणतो, त्या सारख्याच आहेत. हो, हे खरंय. याचा अर्थ काय की एकदा का एक प्लॅटफॉर्म व्यवस्थित शिकलात की दुसरं किंवा तिसरं शिकायला खूप सोपं जातं. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका, कारण स्किल्स सहज ट्रान्सफर होतात. चला, तर मग जाता जाता एकदा आपण आजच्या या विश्लेषणातील सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे परत आठवून घेऊया. तर लक्षात ठेवा, AWS मार्केटचा राजा आहे आणि नोकरीसाठी बेस्ट. अझ्योर मोठ्या कंपन्यांची पहिली पसंती आणि GCP हे AI आणि डेटाचा बादशाह. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, फक्त सुरुवात करा कुठल्या तर एकाने. आणि हे विसरू नका, क्लाउड सर्टिफिकेशन केल्यास सॅलरी पॅकेज दुप्पट होण्याची शक्यता असते. ही एक प्रचंड मोठी संधी आहे, जी आपल्या करिअरला एक वेगळीच गती देऊ शकते. तर आता मार्ग स्पष्ट झाला आहे. आता खरा प्रश्न हा आहे की आपल्या करिअरच्या उड्डाणासाठी यापैकी कोणतं क्लाउड लॉन्च पॅड म्हणून निवडलं जाणार आहे.